मोठी बातमी आहे। भगवे कपडे घालून आलेल्या 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। तर नाशिकमधील मतदान केंद्राबाहेर त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। नाशिक लोकसभेचं मतदान या ठिकाणी होत आहे आणि जय बाबाजी परिवार आक्रमक होताच सोडून दिल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर या प्रकरणाचा साधू महंतांकडून निषेध करण्यात आला आहे। भगवे कपडे घालून आलेल्या 4 जणांना ताब्यात घेतलं होतं, पण जय बाबाजी परिवारकडून संताप व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर त्या चौघांना बाहेर सोडल्याची माहिती समोर येते। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। भगवे कपडे घालून हे चौघे जण मतदान केंद्रावर आलेले होते। कोणत्याही प्रकारचा धार्मिक गोष्टी या ठिकाणी दाखवता येत नाही, पण इथं साधू संत हे भगवे कपडे घालून आल्याचं आपण बघू शकतो आणि त्यानंतर इथं आक्षेप घेण्यात आला आहे। या चौघांना ताब्यात घेतलं होतं पोलिसांनी, पण जेव्हा आक्षेप घेण्यात आला, संताप व्यक्त करण्यात आला, त्यानंतर साधू महंतांनी संताप व्यक्त केल्यानंतर या चौघांना सोडून दिल्याची माहिती समोर येते। नाशिक मधली ही दृश्य। या ठिकाणी आमच्या जय बाबाजी भक्त परिवाराचा एक ड्रेस कोड आहे, तो म्हणजे आहे भगवा वस्त्र आणि शिवाय आम्ही सुद्धा एक संन्यासी संत असल्यामुळे परमपूज्य शांतिगिरी महाराजांचे अनुयायी असल्या कारणाने आणि आमचा उमेदवार शांतिगिरी महाराज असल्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे जे काही धाबे धनंदले आहे त्यांना आता संन्यासी दिसल्यानंतर सुद्धा त्यांना इगो होऊ राहिलाय। त्या अर्थाने त्यांनी आमचे एक विशिष्ट प्रकारचे अवहेलना करण्याचा प्रयत्न केला आणि गाडीत बसून आम्हाला पोलीस स्टेशनला नेण्याचा प्रयत्न केला आहे। लोकशाहीला हे योग्य नाहीये आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो। कुठल्याही प्रकारचा ड्रेस कोड ठरलेला आहे का, याच्यामध्ये कोणी काय कपडे घालावे किंवा कसे काय घालू नये अशा प्रकारचं काही निवडणूक आयोगाने काही कोड दिलेला आहे का? तर असं कुठलाही त्याच्या कल्पना निवडणूक नियमामध्ये अधिनियमामध्ये तर माझ्या काही वाचण्यात आलेलं नाही। मी स्वतः शांतिगिरी महाराजांचं स्वरूप पूर्तता केलेली कायदेशीर आणि असं कुठलाही ड्रेस कोड किंवा कपडे घालून असं कुठलाही ड्रेस कोड नसताना हेतू पुरस्कार त्रास देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हा प्रकार घडलेला, या प्रकाराचा मी निषेध करतो। तर शांतिगिरी महाराज हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आपण त्यांचे समर्थक असल्याचं हे सर्वजण सांगताना दिसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।